गुड मॉर्निंग एव्हरीवन. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपला पेपर वनचा जो 10वा युनिट आहे तो अत्यंत थोडा क्रिटिकल युनिट आहे, कारण यामध्ये आपल्याला करंट वरती प्रश्न विचारले जातात, करंट अफेअरचे प्रश्न विचारले जातात. मग यामध्ये कन्सेप्ट कुठला महत्वाचा आहे, एक्झामिनेशन मध्ये कशा पॅटर्नचे प्रश्न विचारले जातात, कुठल्या लेवलचे प्रश्न विचारले जातात, हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण त्यावरून आपल्याला कळतं की आपण प्रिपरेशन कसं करायचं आहे, किती करायचं आहे आणि काय करायचं आहे. तर यासाठीच तुमच्या एक्झामिनेशनच्या तयारीला बूस्टअप करण्यासाठी मी आजचं सेशन घेऊन आलेलो आहे. अजिबात कोणीही मिस करायचं नाहीये, शेवटपर्यंत बघायचंय. कारण या सेशनमध्ये 2011 पासून 2024 पर्यंत जितके प्रश्न तुमच्या 10व्या युनिटवरती विचारले गेलेले आहेत, ते सर्वचे सर्व प्रश्न डिटेलमध्ये आज डिस्कस करणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत तर पाहायचं आहेच, त्यासोबतच जास्तीत जास्त शेअर सुद्धा करायचा आहे. आणि आणखीन एक गोष्ट, हा तर झाला फक्त 10व्या युनिट पुरता, परंतु तुमच्या एक्झामिनेशनसाठी तुमची पूर्ण तयारी करून घेण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे महाराष्ट्र सेट पेपर 1 कंप्लीट कोर्स, ज्यामध्ये पेपर 1 ची संपूर्ण तयारी तुमच्याकडून करून घेतली जाणार आहे. कारण यामध्ये तुमच्या प्रिपरेशनला जे काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या सर्व गोष्टी तुम्हाला या कोर्समधून मिळणार आहेत. जसं की संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. 10चे 10 युनिट यामध्ये कव्हर होतील. तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहेत. या मॉक टेस्टमध्ये 10 युनिटवरती सर्व टेस्ट बनवलेले आहेत, ज्याचे तुम्ही प्रॅक्टिस करून तुमचं प्रिपरेशन बूस्ट करू शकता. MCQ PYQचं PDF, त्यासोबतच तुमच्या प्रॉब्लेम्सला त्वरित सोल्युशन मिळवून देण्यासाठी, तुमचा कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी लाईव्ह सेशन्स तुम्हाला मिळणार आहेत, ज्या ठिकाणी एक्सपर्ट्स तुमचं कन्सेप्ट क्लिअर करतील. त्यासोबतच तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, इश्यू असतील तर तिथल्या तिथे सॉल्व्ह करून मिळतील. साप्ताहिक चाचणी तुम्हाला मिळणार आहे आणि 2000 पेक्षा जास्त MCQs तुम्हाला मिळणार आहे. याची प्रॅक्टिस करून तुम्ही कुठल्याही प्रकारचा प्रश्न जर एक्झामिनेशन मध्ये विचारला तर तुम्ही कॉन्फिडेंटली सॉल्व्ह करू शकाल. तर लवकरात लवकर जॉईन करा. 21 तारखेपासून आपली नवीन बॅच जी आहे पेपर 1 ची ती स्टार्ट होत आहे. तर त्यासाठी तुम्हाला या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि फटाफट जॉईन करायचं आहे. किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲप वरून सुद्धा जॉईन करू शकता. बघा, ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे. ग्लोबल ऑनलाईन ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं. ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. खाली स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शन मध्ये जायचंय आणि सर्च करायचं आहे. सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट. ठीक आहे. महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल, महाराष्ट्र सेट 2025 पेपर 1. त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल. तिथे कंटेंट फोल्डर मध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील. डेमो सेशन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत. एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल, ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील, ओपन होऊन जातील. तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे. जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. सो त्यामुळे फटाफट जायचंय, ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. 7 ऑगस्ट 2011 चा प्रश्न आहे. द हायेस्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ऑफ युनिव्हर्सिटी, विद्यापीठाचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी कुठला आहे? व्हाईस चान्सलर, रजिस्ट्रार, डायरेक्टर BCUD की डीन? राईट. यामध्ये सर्वोच्च कोण असतो तर तो असतो व्हाईस चान्सलर, कुलगुरू ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. रजिस्ट्रार नाही, डायरेक्टर BCUD नाही आणि डीन सुद्धा नाही. तर सर्वात मोठा जर कुठला अधिकारी म्हटलं, प्रशासकीय अधिकारी म्हटलं ना, त्यामुळे तर तो कोण असणार आहे? व्हाईस चान्सलर. ठीक आहे. मोठा प्रश्न आहे बघा. असे मोठे प्रश्न आले की आपल्याला थोडासा वाचायचा कंटाळावर आपण करणार किंवा थोडंसं स्किप करायला बघणार, परंतु ते ऍक्च्युली खूप सोपे प्रश्न असतात. बघा, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, ज्याला आपण MHRD म्हणतो, ठीक आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, बरोबर, हॅज द फॉलोइंग डिपार्टमेंट्स. MHRD मध्ये कुठले कुठले डिपार्टमेंट्स आहेत त्या आपल्याला दिलेले आहेत. डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी, डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन आणि डिपार्टमेंट ऑफ लँग्वेज, असे 4 दिले आहेत. मग या 4 मध्ये कुठले MHRDच्या
मध्ये येतात किंवा MHRD मिनिस्ट्री जी आहे याच्यामध्ये येतात. ठीक आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत 1 and 3 फक्त. ऑप्शन बी म्हणते की 1, 2 and 3. ऑप्शन सी म्हणते की 2, 3 and 4 आणि ऑप्शन डी म्हणते की ऑल द 4. सो राईट आन्सर आहे 1 and 3 म्हणजे आपलं डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी आणि तुमचा तिसरा म्हणजेच कुठला डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन. हे दोनच काय आहेत MHRD मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याच्या अंतर्गत येतात. बाकी टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन जे आहे ते यामध्ये मोडत नाही आणि त्यासोबतच डिपार्टमेंट ऑफ लँग्वेज हे सुद्धा असं कुठलंही असं डिपार्टमेंट नाहीये, त्यामुळे हे सुद्धा वगळलं जातं. ठीक आहे. सिमला येथील इंडियन इन्स्टिट्यूट राईट ऑफ ॲडव्हान्स स्टडी राईट हे काय आहे बघा. ऑप्शन्स बघा. इज द सेंट्रल फॅसिलिटी फॉर द स्टडी ऑफ स्पेस सायन्स. ही अवकाश विज्ञानाच्या अभ्यासाची मध्यवर्ती सुविधा आहे का? की हे भारतातील हवामानशास्त्राच्या संशोधनाचे केंद्र आहे? की हे जीवन आणि विचार यांच्या मुक्त सर्जनशील अभ्यासाचे केंद्र आहे? की हे भारतातील जैवविविधतेच्या अभ्यासाचे केंद्र आहे? राईट. कोणतं? द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज शिमला. हे पूर्णपणे कशाशी संबंधित आहे? हे जीवन आणि विचार म्हणजेच लाईफ अँड थॉट करेक्ट यांच्या मुक्त व सर्जनशील अभ्यासाचे केंद्र आहे. खालीलपैकी कोणत्या विद्यापीठ अधिकाऱ्याचा कार्यकाल कुलगुरूंच्या कार्यकालाचा बरोबर असतो? सॉरी संपतो. म्हणजे असं कुठलं अधिकारी आहे किंवा अशी कुठली टर्म आहे? ठीक आहे. ऑफ द फॉलोइंग ऑफिसर्स ऑफ द युनिव्हर्सिटीज co-terminus with the vice chancellor. डायरेक्टर BCUD, रजिस्ट्रार, फायनान्स ऑफिसर की कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन. तर तो कोण आहे? तो आहे तुमचा डायरेक्टर, संचालक, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ. राईट. हे काय होतं? व्हाईस चान्सलर सोबतच याला काय करावं लागतं? म्हणजे याच्यासोबत पॉसिबल आहे की ते काय करू शकतात? त्यांचा कार्यकाळ जो आहे तो संपू शकतो. द AICTE ओके आणि ऑप्शन्स दिलेले आहेत. 1 इज अ स्टॅच्युटरी बॉडी. 2 promotes quality in technical education in India. 3 oversees the activities of UGC in matter of technical education. राईट. मग यापैकी कुठला आहे बरोबर ते आपल्याला सांगायचं. फक्त एक बरोबर आहे, फक्त 2 बरोबर आहे, फक्त 1 आणि 2 बरोबर आहे की सर्वच बरोबर आहे? म्हणजे तिन्ही पॉईंट बरोबर आहेत है ना. तर याचं राईट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन सी म्हणजे 1 आणि 2 फक्त बरोबर आहे. ही स्टॅच्युटरी बॉडी आहे आणि प्रमोट्स क्वालिटी इन टेक्निकल एज्युकेशन इन इंडिया. आणि तिसरं जे आहे ओव्हरसीज द ऍक्टिव्हिटीज ऑफ UGC इन मॅटर ऑफ टेक्निकल एज्युकेशन हे चुकीचं आहे. ठीक आहे. असं काही AICTEचं कार्य नाही. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अनट्रू. म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी स्टेटमेंट पैकी कुठला असा स्टेटमेंट आहे जो की असत्य आहे? ठीक आहे. स्टेटमेंट काय आहेत बघा. ते आवश्यक गुणवत्तेच्या पैलूंबाबत तडजोड करते. राईट. सॉरी प्रश्न आपला अर्धवट राहिला वाटतं. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अनट्रू रिगार्डिंग ओपन एज्युकेशन सिस्टीम. ओपन एज्युकेशन सिस्टीम बद्दल विचारले. मग आता ऑप्शन्स आहेत. ए ते आवश्यक गुणवत्तेच्या पैलूबाबत तडजोड करते. बी ते दूर राहणाऱ्या अध्ययनकर्त्यांना शिकण्याची संधी पुरवते. सी ते नियमित उपस्थितीबाबत सवलत देते आणि डी नियमित शिक्षणाच्या तुलनेत ते महाग नाही. राईट. कॉस्टली नाही. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन 1 किंवा ऑप्शन ए ते आवश्यक गुणवत्तेच्या पैलूंबाबत तडजोड करते. ठीक आहे. आता बघा पुढचे प्रश्न आहेत तुमचे 27 नोव्हेंबरचे एक्झामिनेशनचे प्रश्न आहेत. बघा अगोदर कसं होतं 2011 मध्ये वगैरे 18 पासून ते चेंज झालेलं आहे 18 पासून. तोपर्यंत आपल्याला एक्झामिनेशन मध्ये 60 प्रश्न विचारले जायचे पेपर 1 मध्ये. प्रत्येक युनिट 6 आपल्याला प्रश्न बघायला मिळायचे. परंतु नंतर ते चेंज झाले आणि 5-5च प्रश्न विचारायला लागले. ठीक आहे. त्यामुळे हे 11चा पेपर असल्यामुळे
11चे प्रश्न आपण बघत आहोत, त्याच्यामुळे आपल्याला 6 प्रश्न बघायला मिळत आहेत. ठीक आहे. बघा, 27 नोव्हेंबर 2011च्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेन फंक्शन ऑफ युनिव्हर्सिटी? टीचिंग, रिसर्च, पब्लिकेशन, एक्सटेन्शन वर्क. विद्यापीठाचं प्रमुख कार्य कोणतं नाही ते विचारले. अध्यापन, संशोधन, प्रकाशन, विस्तार कार्य. ऑब्व्हियसली पब्लिकेशन असं त्यांचं मुख्य कार्य नाही आहे. रिसर्च, टीचिंग, एक्सटेन्शन वर्क हे आहे, तर पब्लिकेशन करण्याचं काम त्यांचं नाही आहे. पुढे, विद्यापीठ अनुदान आयोग, त्याला आपण UGC म्हणतो, है ना. या आयोगाने विद्यार्थ्यांना पदवी बरोबरच पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम करण्याची परवानगी देण्याचे कारण. ए, विद्यापीठे व महाविद्यालयांचे उत्पन्न वाढवणे. बी, अध्यापकांना पुरेसा कार्यभार उपलब्ध करून देणे. सी, मानवी व अमानवी संसाधनांचा जास्तीत जास्त विनियोग करणे. आणि डी, विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी अभ्यासक्रम झाल्यावर काम करण्यास सक्षम करणे. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी अभ्यासक्रम झाल्यावर काम करण्यास सक्षम बनवणे हे करेक्ट आन्सर आहे. पुढील प्रश्न, भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागात खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? ए, इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च. बी, इंडियन काउन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्च. सी, इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स. आणि डी, इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टोरिकल रिसर्च. ठीक आहे. तर याचा राईट आन्सर काय आहे? याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स. भारतात विशिष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणाचे व पूजेचे स्वातंत्र्य राईट यानुसार दिले आहे. मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे की मानवी हक्क. तर ते कशात आहे? फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क यामध्ये येतं. ठीक आहे. कारण यामधूनच काय होतं, रिलिजियस वर्शिप आणि आपलं एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स, इंडियन एज्युकेशन इन्स्टिट्यूशन जे आहेत है ना, यामध्ये धार्मिक शिक्षणाचे व पूजेचे स्वातंत्र्य है ना फंडामेंटल राईट्स नुसार दिले जाते. हायेस्ट अकॅडमिक डिसिजन मेकिंग बॉडी ऑफ युनिव्हर्सिटी, विद्यापीठाचे शैक्षणिक निर्णय घेणारे सर्वोच्च मंडळ कोणते आहे? बोर्ड ऑफ स्टडीज, फॅकल्टी, अकॅडमिक काउन्सिल की BCUD म्हणजे महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ. ठीक आहे. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, अकॅडमिक काउन्सिल. पुढे मोठा प्रश्न आहे, भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाची मुख्य उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत. ठीक आहे. काय काय दिलेले आहे? राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरविणे, उच्च व तांत्रिक शिक्षणाचा नियोजनबद्ध विकास घडवून आणणे आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत 1, 2 फक्त बरोबर आहेत की 1, 2 and 3 बरोबर आहेत की 1, 3 बरोबर आहेत की यापैकी सर्वच बरोबर आहेत. ठीक आहे. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, हे सर्वच बरोबर आहेत. विच ऑफ द फॉलोइंग इज अनट्रू अबाउट डीम्ड युनिव्हर्सिटी? 17 फेब्रुवारी 2013च्या परीक्षेतला प्रश्न आहे. डीम्ड युनिव्हर्सिटी बद्दल खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठलं ऑप्शन असत्य आहे, चुकीचं आहे? अभ्यासक्रम तयार करण्याबाबत त्याला पूर्ण स्वायत्तता असते की ऑप्शन बी, ते फी व प्रवेशाबाबत स्वतःची मार्गदर्शक तत्वे तयार करू शकतात की ऑप्शन सी, ते इतर संस्थांना संलग्नता देऊ शकतात म्हणजे ॲफिलिएशन देऊ शकतात की ऑप्शन डी, ते स्वतःच्या नावाने पदवी प्रदान करू शकते. तर ऑप्शन सी हे राईट आन्सर आहे, म्हणजेच हे विधान असत्य आहे. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट प्रोफेशनल कोर्स? खालीलपैकी कोणता अभ्यासक्रम व्यावसायिक नाही? फार्मसी, लॉ, इंजिनिअरिंग की फाईन आर्ट्स, है ना. प्रोफेशनल कोर्स जो आहे तो यामध्ये फाईन आर्ट्स जो आहे त्याला प्रोफेशनल कोर्स म्हणता येणार नाही. इंजिनिअरिंग, लॉ, फार्मसी हे कसे आहेत? हे प्रोफेशनल कोर्सेस आहेत, है ना, व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये हे मोडतं. फाईन आर्ट्स जे आहे हे वोकेशनल मध्ये कन्सिडर केलं जातं. पुढील प्रश्न, द राईट ऑफ मायनॉरिटीज भारतामध्ये
शैक्षणिक संस्था स्थापन करण्याच्या अल्पसंख्याकांचा हक्क हा कशाचा भाग आहे? मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे की मानवी हक्क? तर ऑब्वियस आहे राईट ऑफ मायनॉरिटीज टू इस्टॅब्लिश एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन इन इंडिया. हे कशाचा भाग आहे? फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क. ठीक आहे. पुढील प्रश्न 17 फेब्रुवारीचाच आहे. अ प्रोसेस ऑफ मेकिंग न्यू सिलेबस ऑफ एनी कोर्स बिगिन्स इन. एखाद्या अभ्यासक्रमासाठी नवा पाठ्यक्रम तयार करण्याची प्रक्रिया येथे सुरू होते. कुठे? विद्याशाखा, फॅकल्टी, अभ्यास मंडळ, बोर्ड ऑफ स्टडीज, अकॅडमिक काउन्सिल म्हणजे विद्या परिषद, की रिसर्च अँड रिकॉग्निशन कमिटी म्हणजे संशोधन व मान्यता समिती. ठीक आहे. तर याचं राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी, बोर्ड ऑफ स्टडीज. है ना, इथून सुरू होतं. बोर्ड ऑफ स्टडीज अगोदर बसवले जातात, त्यांना सिलेबस डिस्कस केला जातो, त्या ठिकाणी सिलेबस ठरवला जातो, इथून सुरुवात होते. त्यानंतर पुढे मग त्याला मान्यता मिळणं, है ना, मेन बॉडी समोर प्रेझेंट करणं, हे पुढचा भाग आहे. पुढील प्रश्न, भारतातील अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणजे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नावाच्या संस्था, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज, की असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज? है की नाही? काय प्रश्न आहे? भारतातील अभियांत्रिकी शिक्षण म्हणजे द अपेक्स इन्स्टिट्यूशन किंवा इन्स्टिट्यूशन्स फॉर इंजिनिअरिंग एज्युकेशन अँड रिसर्च इन इंडिया, हे कुठलं आहे? तर ते ऑब्व्हियसली आपलं IIT आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, है ना, कारण याच्यामध्ये इंजिनिअरिंग आणि रिसर्च याचा उल्लेख केलेला आहे. राईट. मग इंजिनिअरिंग म्हटलं तर IIT बरोबर आहे. पुढचा प्रश्न थोडासा मोठा दिसतोय, परंतु याला अजिबात घाबरायचं नाहीये, कारण असे प्रश्नच सगळ्यात जास्त सोपे असतात. काय विचारलंय? UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन ऑफ इंडिया हॅज द फॉलोइंग रिस्पॉन्सिबिलिटीज. त्याचे कुठले कुठले रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, कर्तव्य काय काय आहे, है ना? काय काय दिले बघा. एक, प्रमोट अँड कोऑर्डिनेट हायर एज्युकेशन. भारतामध्ये उच्च शिक्षण, है ना, याला चालना देणे आणि संयोजन करणे. त्यानंतर 2, विद्यापीठातील अध्यापन, परीक्षा आणि संशोधनाचा दर्जा कायम ठेवणे. 3, उच्च शिक्षणासाठी निधी पुरवणे. 4, उच्च शिक्षणातील सुधारणांसाठी उपायांबाबत केंद्र व राज्य सरकारला सल्ला देणे. है ना? मग यामध्ये कुठलं कुठलं बरोबर असू शकतं? हे वाचल्यानंतर तर कळते की हे सर्वच बरोबर आहे. UGCची रिस्पॉन्सिबिलिटी हे सर्वच कार्य करणं आहे. मग ते स्टँडर्ड मेंटेन करणं असू द्या, फंडिंग फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणं असू द्या, स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटला ॲडवाईज करणं, है ना, ते असू द्या. राईट. किंवा आपलं कोऑर्डिनेशन करणं, प्रमोट करणं हायर एज्युकेशनला, हे सुद्धा त्याचंच काम आहे. ठीक आहे. सो हे ऑल आर 4. ऑप्शन डी एक्झॅक्टली करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे त्याच्या पुढच्या एक्झामिनेशन मधला, म्हणजे 1 डिसेंबर 2013 मधला. काय म्हणते? पुढीलपैकी कोणती संस्था पदवी प्रदान करते? बघा, लक्ष द्या, पदवी प्रदान करणारी संस्था विचारली. मग ती कुठली आहे? काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च आहे का? CSIR ज्याला आपण म्हणतो. UGC आहे का? की गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स आहे का? की इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च आहे? है ना? सोप्पं आणि सरळ सरळ आहे. पदवी कोण देऊ शकतं? ICMR देतं का? UGC देतं का? की गोखले इन्स्टिट्यूट पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स याचं इन्स्टिट्यूट जे आहे ते देतं का? की इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च देतं? तर ऑब्व्हियसली बघा, सी ऑप्शन बरोबर आहे, कारण ICMR, UGC, इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च हे सर्व काय आहेत? हे हे मोठे बॉडीज आहेत. हे कोऑर्डिनेट करतात, हे स्टँडर्ड मेंटेन करतात. राईट. त्यानंतर गाईडलाईन्स प्रोव्हाइड करतात. करेक्ट. परंतु डिग्री देण्याचं काम कोण करतं? तर हे इन्स्टिट्यूट करू शकतं, कॉलेज करू शकतं. राईट. त्यामुळे ऑप्शन सी बरोबर आहे. पुढे, भारतीय राज्यघटनेने शिक्षण हा विषय मध्ये अंतर्भूत केलेला आहे. कशामध्ये? युनियन लिस्टमध्ये, स्टेट लिस्टमध्ये, कन्करंट लिस्टमध्ये, 7th शेड्यूलमध्ये, है ना? आता हे
भारताची जी राज्यघटना आहे त्यामध्ये एज्युकेशनला है ना कशामध्ये ठेवलेलं आहे, तर ते ठेवलेलं आहे कनकरंट लिस्टमध्ये. कशामध्ये? सामायिक सूचीमध्ये. ठीक आहे, म्हणजे एज्युकेशन हा जो पार्ट आहे तो कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये कशात येतो? कनकरंट लिस्टमध्ये येतो. ठीक आहे, ही गोष्ट खूप महत्वाची आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण हा जरी PYQ असला एक्झॅक्टली जसं तसं प्रश्न तर येणार नाही, थोडंफार त्यामध्ये चेंजेस असतील शब्दामध्ये वगैरे है ना, असू शकतो, येऊ शकतो, बट हा हॉट टॉपिक आहे असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, करंट बेसवरती. पुढचा प्रश्न, फुल फॉर्म ऑफ BCUD इज. BCUD चे पूर्ण रूप काय आहे? ब्युरो ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट, की बोर्ड ऑफ काउन्सिलर्स फॉर युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट, की बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डायरेक्टर्स, की बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट. है ना, BCUD ही जी संकल्पना आहे ती आहे बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट. ठीक आहे, तर BCUD असं जर समोर आलं तर हे BCUD काय आहे? हे बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट आहे. ठीक आहे, B फॉर बोर्ड, C फॉर कॉलेज, U फॉर युनिव्हर्सिटी अँड D फॉर डेव्हलपमेंट. पुढचा प्रश्न, इन स्टेट युनिव्हर्सिटीज ऑफ महाराष्ट्र अ बोर्ड ऑफ स्टडीज इज फॉर्म्ड बाय. महाराष्ट्रातील राज्य विद्यापीठात अभ्यास मंडळ डॉट डॉट यांची बनते. कशाची? इलेक्टेड हेड्स ऑफ डिपार्टमेंट्स ओनली, म्हणजे फक्त निर्वाचित विभाग प्रमुख, की निर्वाचित विभाग प्रमुख आणि पदनिर्देशित निर्देशित तज्ज्ञ म्हणजेच नॉमिनेटेड एक्सपर्ट, की निर्वाचित विभाग प्रमुख आणि पदनिर्देशित शिक्षक नॉमिनेटेड टीचर्स आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट, की हेड ऑफ डिपार्टमेंट अँड को ऑप्टेड टीचर्स अँड को ऑप्टेड एक्सपर्ट. निर्वाचित विभाग प्रमुख, स्वीकृत शिक्षक आणि स्वीकृत तज्ञ. है ना, तर स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ महाराष्ट्र अ बोर्ड ऑफ स्टडीज इज फॉर्म्ड बाय इलेक्टेड हेड्स ऑफ डिपार्टमेंट, को-ऑप्टेड टीचर्स अँड को-ऑप्टेड एक्सपर्ट्स. हे सर्व काय करतात? हे सर्व डिसाईड करतात बोर्ड ऑफ स्टडीज यांचा संघ मिळून झालेला असतो. लॉंग फॉर्म ऑफ AICTE. खूप सोपा प्रश्न होता. AICTEचं लॉंग फॉर्म आपल्याला सांगायचं होतं. ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन आहे, ऑप्शन B ऑल इंडिया कमिशन फॉर टेक्निकल एज्युकेशन आहे, की ऑप्शन C ऑल इंडिया कमिटी फॉर टीचर्स एज्युकेशन आहे, की ऑप्शन D ऑल इंडिया काँग्रेस फॉर ट्रेनी एज्युकेशन आहे. तर AICTE आपल्याला माहिती आहे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, है ना. करेक्ट आन्सर ऑप्शन A आहे आपला. पुढे, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी ऑफ अ स्टेट युनिव्हर्सिटी. पुढीलपैकी कोणता उपक्रम हा राज्य विद्यापीठाच्या विस्तार कार्याचा भाग आहे? निरंतर आणि दूर शिक्षण, जोड अभ्यासक्रम राबवणे, उपचारात्मक अध्यापन, की कमवा आणि शिका योजना. कशाशी संबंधित? स्टेट युनिव्हर्सिटी. ओके, तो आहे कंटिन्युइंग अँड डिस्टन्स एज्युकेशन, निरंतर आणि दूर शिक्षण. ठीक आहे, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ICSSR. ICSSRचं पूर्ण स्वरूप काय आहे? इंडियन काउन्सिल फॉर सोशल सायन्स रिसर्च, इंडियन काउन्सिल ऑफ स्पेस सायन्स रिसर्च, इंडियन काउन्सिल ऑफ सायंटिफिक सर्च अँड रिसर्च, की इंडियन काँग्रेस ऑफ स्पेस अँड सायंटिफिक रिसर्च. ICSSR हे पूर्णपणे इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स आणि रिसर्चशी संबंधित, म्हणजे त्याचा फुल फॉर्मच आहे तो. आणि जो की इंडियामध्ये है ना सोशल सायन्स या सब्जेक्टमध्ये जे काही रिसर्च करणारे रिसर्चर्स आहेत है ना, किंवा रिसर्च करण्यासाठी इच्छुक आहेत सोशल सायन्स सब्जेक्टमध्ये, त्यांना प्रोत्साहन करण्याचं काम, त्यांना फायनान्शियल हेल्प है ना, फंडिंग फॅसिलिटीज ज्याला आपण म्हणतो, ग्रँटिंग फॅसिलिटीज ज्याला आपण म्हणतो है ना, ते पुरवण्याचं काम करतं ICSSR. स्पेशली सोशल सायन्स या सब्जेक्टमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट जास्त व्हावी याला प्रोत्साहन देण्यासाठीचं काम ICSSR करतं. ठीक आहे, हा बघा प्रश्न 28 जानेवारी 2018चाच आहे. शिक्षण तज्ञ आणि त्यांचे विशेष शैक्षणिक योगदान दिलेले आहेत. जे A पार्ट जो आहे तो शिक्षण तज्ञ आणि B म्हटलं तर योगदान असं म्हणू आपण. लुईस ब्रेल, हेलन केलर, थॉमस एडिसन आणि लाल अडवाणी. आणि या ठिकाणी काय दिलेले आहेत? अपंग शिकणारे
कर्णबधिर शिकणारे, मुके आणि बहिरे शिकणारे आणि अंध शिकणारे, है ना. मग यापैकी कोणते आहेत ते तज्ञ, जे की अपंग आहे, त्यापैकी एक कर्णबधिर आहे, त्यामध्ये काही मुके आणि बहिर आहे आणि काही अंध आहे. त्यानुसार जोडी लावायची आपल्याला. ठीक आहे. उशीर न घेता लगेचच मी आन्सर सांगतो. तो आहे ऑप्शन सी, म्हणजेच लुईस ब्रेल जो आहे, है ना, तो आहे ब्लाइंड लर्नर. हेलन केलर जो आहे, है ना, तो आहे डम्ब अँड डीफ लर्नर. थॉमस एडिसन जो आहे, राईट, पूर्णपणे तर नाही परंतु थोडाफार तो काय आहे, तो आहे डीफ लर्नर. आणि चौथा लाल अडवाणी, ते कसे आहेत, हँडिकॅप लर्नर. ठीक आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम 1994 बाबत खालीलपैकी कोणत्या कलमाचे वरिष्ठ महाविद्यालयासाठी प्रवेशाचे विविध नियम सुचवले आहेत ऍडमिशनसाठी, बरं का. कलम 65, 66, 67 की 68. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऍक्ट 1994, राईट, याच्या अंतर्गत असा कुठला आर्टिकल आहे जो की सिनियर कॉलेजेसमध्ये ऍडमिशनसाठी सजेस्ट केलेला आहे. तो आहे कलम 65. कुठला कलम? कलम 65 जो आहे तो याचं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. योगा एज्युकेशन मिशन इज योग शिक्षण मिशन खालील गोष्टींशी संबंधित आहे. मेडिकल एज्युकेशन, जनरल एज्युकेशन, टेक्निकल की प्रोफेशनल. ते आहे मेडिकल एज्युकेशनशी संबंधित आहे. आलं लक्षात. पुढचा बघा प्रश्न, अभिजित गोज टू सिंगिंग क्लास, है ना, अभिजित गाण्याच्या क्लासला जातो, हे कोणत्या प्रकारचं शिक्षण आहे? फॉर्मल आहे, इनफॉर्मल आहे, नॉन फॉर्मल आहे की टेक्निकल एज्युकेशन आणि नॉन टेक्निकल एज्युकेशनचा प्रकार आहे, है ना. तर हे पूर्णपणे इनफॉर्मल एज्युकेशन आहे, अनौपचारिक शिक्षण आहे. ठीक आहे. आता बघा हा प्रश्न, अकॉर्डिंग टू UGC लिस्ट, है ना, पब्लिश्ड द स्टेट विथ द मोस्ट युनिव्हर्सिटीज इज. UGCने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार सर्वाधिक विद्यापीठे असलेले राज्य कोणते आहे? उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू की राजस्थान, है ना. 2019 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे राजस्थान, है ना. प्रश्न काय विचारलाय की सर्वात जास्त युनिव्हर्सिटीज कुठे आहेत. आलं लक्षात. आता बघा UGC जे आहे हे तर 28 डिसेंबर 1953 मध्ये एक्झिस्ट केली गेली होती, म्हणजेच काय म्हणतात त्याला, सुरुवात झाली होती UGC ला, केम इनटू एक्झिस्टन्स. आणि जेव्हा त्याला ऍक्ट मध्ये, आहे ना, त्याला नेमलं गेलं, फॉर्म करण्यात आलं 1956 मध्ये, है ना, तेव्हापासून UGC जे आहे ते कार्यरत झालं. मग त्यामध्ये UGC काय करतं, युनिव्हर्सिटीजला कोऑर्डिनेट करतं, है ना, त्यांचं मेंटेनन्स पाहतं, त्यांचे स्टँडर्ड्स ऑफ टीचिंग जे आहे ते मेंटेन करतं, बरोबर, एक्झामिनेशन कंडक्ट करतं, रिसर्च मध्ये परफॉर्म करतं, है ना, किंवा युनिव्हर्सिटीजला सुद्धा रिसर्चसाठी काही गाईडलाईन्स, रेग्युलेशन समजवण्याचं काम किंवा प्रोव्हाइड करण्याचं काम UGC करते, राईट. मग त्याच्या यादीनुसार राजस्थान जे आहे हे सगळ्यात जास्त युनिव्हर्सिटीज असणारं राज्य आहे, असं UGC ची काय आहे लिस्ट म्हणते आहे. ठीक आहे. बघा, MHRD ने विविध विषयामधील मूक अभ्यासक्रमांच्या निर्मिती आणि विकासासाठी आधी सूचित केले आहे, बरोबर ना. तर डॉट 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 हे 8 राष्ट्रीय समन्वयकापैकी एक आहे, राईट. मुंबई आहे, मुंबई विद्यापीठ म्हणजे, UGC आहे, YCMU आहे की IIT मुंबई आहे, तर ते UGC आहे. म्हणजे MHRD ने काय केलं होतं, नोटिफाय केलं होतं मूक बद्दल किंवा मूक कोर्सेस बद्दल, त्याच्या क्रिएशनसाठी, डेव्हलपमेंटसाठी काही गोष्टी नोटिफाय केल्या गेल्या होत्या. त्यामध्ये कोऑर्डिनेटर्स आहेत, 8 कोऑर्डिनेटर्स. त्या 8 कोऑर्डिनेटर्स पैकी एक जो आहे तो आपल्या ऑप्शन्स मध्ये दिलेला आहे. तो कुठला आहे? तो आहे UGC. ठीक आहे. बहुतेक राज्य विद्यापीठे डॉट डॉट निसर्गात आहेत. मोस्ट ऑफ द स्टेट युनिव्हर्सिटीज आर डॉट डॉट इन नेचर. कसे आहेत मग ते? संलग्न विद्यापीठे आहेत म्हणजे ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटी आहेत, डीम्ड आहेत, सेल्फ फायनान्सिंग आहेत की प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत. संख्येनुसार ते आहेत ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटीज. ठीक आहे. विच ऑर्गनायझेशन अरेंजेस, कोणती संस्था मुख्याध्यापकांसाठी प्रशासकीय अभ्यासक्रम आयोजित करते? HRD मिनिस्ट्री, UGC, NUEPA की NCTE? ती आहे NUEPA. आलं लक्षात. नॅशनल इन्स्टिट्यूट
ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे. टेक्निकल अँड सायंटिफिक एज्युकेशन वॉज गिव्हन इन. तांत्रिक आणि वैज्ञानिक शिक्षण यामध्ये दिले गेले होते. कशामध्ये? वैदिक शिक्षण पद्धतीमध्ये, वेदपूर्व शिक्षण पद्धतीमध्ये, बौद्ध शिक्षण पद्धतीमध्ये की इस्लामिक शिक्षण पद्धतीमध्ये. टेक्निकल अँड सायंटिफिक एज्युकेशन हे बौद्धिक शिक्षण पद्धतीमध्ये दिलं गेलं होतं. ठीक आहे. 27 डिसेंबर 2020 चा प्रश्न आहे. विद्यापीठ शिक्षण आयोग 1948 ने शिफारस केली आहे की विद्यापीठे आणि महाविद्यालय है ना यामध्ये परीक्षेचे दिवस वगळून किमान डॉट 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 कामकाजाचे दिवस असावेत. समजते का? म्हणजे परीक्षेचे दिवस वगळून किती दिवस असावेत कामकाजाचे हे त्यांनी शिफारस केली होती. 180 दिवस, 200, 220 की 240. तर ते होतं 180 दिवस. राईट. यांनी आणखीन एक सांगितलं की युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशनसाठी है ना ऍडमिशन जे आहे युनिव्हर्सिटी मधलं ते 12 वर्षानंतर असावं स्कूल कोर्सच्या माध्यमातून. आणि फर्स्ट डिग्री जी आहे ती असावी 3 वर्षाची, जी की कॉलेजिएट एज्युकेशन असते. राईट. त्यानंतर वर्किंग डेज किती असले पाहिजेत? 180 दिवस असले पाहिजेत, तेही एक्झाम वगळून, एक्झामिनेशनचे दिवस वगळून. समजते का? किती असावेत? 180 दिवस वर्किंग डेज असावेत. आणि त्यामध्ये विद्यार्थी किती असावेत? युनिव्हर्सिटीमध्ये 3000 आणि ॲफिलिएटेड कॉलेजमध्ये 500 असं असावे, त्यांचं असं रिकमेंडेशन होतं, शिफारस होती. आलं लक्षात? सो 180 दिवस हे लक्षात ठेवा. पुढे उच्च शिक्षणामध्ये यूजीसीची मुख्य भूमिका आहे डॉट 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 डॉट. काय आहे? सर्वत्र मुक्त विद्यापीठे करणे, भारतामध्ये सर्वत्र मुक्त विद्यापीठे करणे, मान्यता प्राप्त विद्यापीठे, विद्यापीठ प्रशासनावर नियंत्रण ठेवणे की विद्यापीठांना निधी देणे. राईट. तर युजीसीचं काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे, काय रोल आहे? तर तो आहे फंड प्रोव्हाइड करणे युनिव्हर्सिटीजना, विद्यापीठांना निधी प्रोव्हाइड करणे. हे काय आहे? युजीसीचं मुख्य रोल आहे. राईट. हायर एज्युकेशन मध्ये युजीसीचा रोल जो आहे तो आहे फंडिंग फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणं विद्यापीठांना है ना, जे की युजीसी ऍक्ट 1956 च्या अंतर्गत हे युजीसी जे आहे ते चालू करण्यात आलं होतं. त्यासोबतच युजीसी हे रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी? जे हायर एज्युकेशन आहे त्यामध्ये स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी है ना, कोऑर्डिनेशन करण्यासाठी. राईट. त्यासोबतच निर्धारित करण्यासाठी काही रूल्स अँड रेग्युलेशन्स, यासाठी युजीसी कार्यरत आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 27 डिसेंबर 2020 चाच आहे. वसू पदवी प्राप्त करण्यासाठी शिकणाऱ्याने शिकणे अपेक्षित होते. ठीक आहे. त्यासाठी गुरुकुलामध्ये किमान डॉट डॉट वर्ष असं त्याचं काय होतं असावे, म्हणजे गुरुकुलमध्ये एवढे वर्ष तुम्ही घालवायला पाहिजे, तेव्हा तुम्ही वसू डिग्री जी आहे ती घेऊ शकता. 12 वर्ष, 24 वर्ष, 6 वर्ष की 8 वर्ष? याचं राईट आन्सर आहे एक्झामिनेशन नुसार 12 वर्ष. आलं लक्षात? सो ए ऑप्शन त्यामध्ये करेक्ट आहे. नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट विच इज इन शॉर्ट कॉल्ड नीरी इज इस्टॅब्लिश्ड ॲट. हे कुठे इस्टॅब्लिश झालेलं आहे? नागपूर, कलकत्ता, पंजिम की चेन्नई? तर याचा राईट आन्सर आहे नागपूर. नागपूरमध्ये ही इस्टॅब्लिश झालेली आहे. काय? नीरी, नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट. ठीक आहे, लक्षात ठेवा. सुप्रीम कोर्टने डायरेक्ट केलं होतं, निर्देश दिला होता है ना, की 1991 मध्ये दिलेला निकाल, राईट, त्याचा विषय डॉट 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 जो की ऑप्शन मध्ये आहे, महाविद्यालयीन अभ्यासक्रमात अनिवार्य आहे. ठीक आहे. काय अनिवार्य आहे? वुमेन स्टडी आहे, एन्व्हायरमेंटल स्टडी आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे की व्हॅल्यू एज्युकेशन आहे, है ना. तर इन्व्हायरमेंटल स्टडी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, जो की कंपल्सरी केलेला आहे सुप्रीम कोर्टने. ठीक आहे. अभ्यासक्रमामध्ये असावं असं त्यांनी काय केलेलं आहे? नमूद केलेलं आहे. राईट. 26 सप्टेंबरचे आता प्रश्न आपण बघूया. 2021 चे. खालीलपैकी कोणते विद्यापीठ लष्करी शिक्षणाचे केंद्र होते वैदिक काळामध्ये? ठीक आहे. तक्षशिला, नालंदा, गणशिला की कुंदिनपूर? राईट. सो बहुतेक मुलांनी काय केलं होतं, यामध्ये लष्करीचा उपयोग केला होता, त्यामुळे गणशिला है ना, गण म्हटले तिथे म्हणून ते काही लोकांनी असं केलं होतं, पण ते गुणशिला आहे.
ऍक्च्युली. ठीक आहे. तर तसं उत्तर द्यायचं नसून ते आहे तक्षशिला युनिव्हर्सिटी, जिथे मिलिटरी एज्युकेशन जे आहे ते प्रोव्हाइड केलं जायचं वैदिक पिरियडमध्ये. आलं लक्षात? हे त्या काळचं एक एज्युकेशन इन्स्टिट्यूशन आहे, युनिव्हर्सिटी आहे, ज्या ठिकाणी हे जे एज्युकेशन सिस्टीम आहे लष्करी ते प्रोव्हाइड केलं जायचं. पुढचा प्रश्न, मिनिमम पिरियड फॉर पीएचडी. पीएचडी साठी मिनिमम कालावधी जो आहे तो 2 वर्षाचा असावा, 2 इयर्स. अँड देअर शुड बी वायवा वोक एक्झामिनेशन, म्हणजे त्यासाठी वायवा वोक परीक्षा असायला पाहिजे है ना, पीएचडी डिग्रीसाठी. हे रिकमेंडेशन कोणी केलं होतं? इंडियन युनिव्हर्सिटी कमिशन, सॅडलर कमिशन, राधाकृष्णन की कोठारी? तर ते केलं होतं राधाकृष्णन कमिशनने. आलं लक्षात? टीचर एज्युकेशन इज, शिक्षकांचे शिक्षण डॉट 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 आहे. काय आहे? प्रोफेशनल आहे, वोकेशनल आहे, टेक्निकल आहे की स्किल आहे? कुठलं असू शकतं सांगा? तर हे ऑब्व्हियसली प्रोफेशनल एज्युकेशन आहे. टीचिंग प्रोफेशन जे आहे हे प्रोफेशनल एज्युकेशन मध्ये येतं. आलं लक्षात? विच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूशन्स इज नॉट फंडिंग फॉर रिसर्च ऍक्टिव्हिटीज इन हायर एज्युकेशन? खालीलपैकी कोणती संस्था आहे जे संशोधन उपक्रमासाठी निधी है ना प्रोव्हाइड करत नाही? डीबीटी, डीएसटी, आयसीएसएसआर की एनसीटी? ऑब्व्हियसली एनसीटी, कारण याचा रिसर्चशी काही संबंध नाहीये, हे टीचर्स एज्युकेशन साठी आहे. याला काय म्हटलं जातं बघा, मी याचं फुल फॉर्म लिहितो. नॅशनल, काय आहे? नॅशनल काउन्सिल राईट फॉर टीचर्स एज्युकेशन. समजलं? ह्याचा अर्थ आहे एनसीटी. त्यामुळे डीबीटी है ना, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी है ना, त्यानंतर सोशल सायन्स रिसर्च, इंडियन काउन्सिल फॉर सोशल सायन्स रिसर्च, हे जे आहेत हे सर्व काय करतात? फंडिंग फॅसिलिटीज, ग्रँटिंग फॅसिलिटीज जे आहेत रिसर्चसाठी प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. हे एनसीटी जे आहे याचा रिसर्चशी काही संबंध नाहीये, हे कशाशी? टीचर्स एज्युकेशनशी संबंधित आहे. Nomenclature of Educational Department of India has been changed to Human Resource Development in year. काय म्हटलंय? आपलं जे एज्युकेशन डिपार्टमेंट ऑफ इंडिया आहे है ना, हे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मध्ये कन्वर्ट केलं होतं, त्याचं नाव कन्वर्ट केलं होतं. राईट. हे केव्हा केलं होतं? 1975, 1986, 95 की 2005? करेक्ट. तर हे याचं उत्तर एक्झामिनेशन मध्ये दिलं होतं 1986, म्हणजेच 1986. राईट. बट ऍक्च्युली मध्ये 26 सप्टेंबर 1985 ला, किंवा 1985 ला मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन जे आहे है ना, त्याचं रिनेम केलं होतं मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट बाय फॉर्मर प्राईम मिनिस्टर राजीव गांधी आणि पी.व्ही. नरसिम्हा राव यांनी. करेक्ट. याचं पब्लिक अनाउन्समेंट जी झाली होती है ना, जी की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, 29 जुलै 2020 मध्ये नरेंद्र मोदी गव्हर्नमेंटने केली होती, की मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट है ना, त्याला परत एकदा मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन करण्यात यावं. आलं लक्षात? त्यामुळे असं हे उलटपुलट आहे. 1985 मध्ये मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनला मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट केलं होतं, आणि त्यानंतर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 जेव्हा आली त्यावेळेस नरेंद्र मोदीजींनी त्याला परत एकदा MHRD वरून मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन केलं. ठीक आहे. हा प्रश्न आहे 6 सप्टेंबर 2015 च्या एक्झामिनेशन मधला. काय म्हणतोय? विच वन ऑफ द फॉलोइंग एजन्सीज रेग्युलेट्स हायर एज्युकेशन? MHRD, NCTE, UGC की NCERT? तर सोपं सोपं सरळ सरळ उत्तर याच्यातून दिसतंय आपल्याला की UGC हेच एक अशी रेग्युलेटिंग बॉडी आहे जी की हायर एज्युकेशन मध्ये त्याचे नियम तयार करते, त्याचे रेग्युलेशन्स, त्याचे पॉलिसीज हे सर्व तयार करत असते. त्यासोबतच युनिव्हर्सिटीज आहेत त्यांचे रजिस्ट्रेशन, डीम टू बी युनिव्हर्सिटीज त्यांना खिताब देण्याचं, त्यांना नाव देण्याचं काम सुद्धा UGC करतं. ठीक आहे. MHRD ही मिनिस्ट्री आहे, NCTE ही टीचर्स एज्युकेशन साठी आहे,
आणि NCERT हे जे आहे हे सुद्धा स्कूल एज्युकेशनसाठी आहे. त्यामुळे हायर एज्युकेशनच्या रिलेटेड UGC आहे फक्त. पुढचा प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोफेशनल डेव्हलपमेंट ऑफ टीचर्स इन हायर एज्युकेशन? उच्च शिक्षणामध्ये शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाची जबाबदारी खालीलपैकी कोणाची आहे? SCERT साइट, NCERT RIE, UGC ASC की UGC DEB? ठीक आहे, तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, दॅट इज UGC ASC. ओके, आता याचा अर्थ काय आहे? UGC तर आपल्याला माहिती आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आहे, परंतु ASC काय आहे? तर हे आहे अकॅडमिक स्टाफ कॉलेज. ठीक आहे, हे रिस्पॉन्सिबल आहे प्रोफेशनल डेव्हलपमेंट ऑफ टीचर्स इन हायर एज्युकेशन साठी. यामध्ये हे कॉलेजेस जे आहेत है ना, आता सध्याला MHRD ज्याला आपण म्हणतो, ह्युमन रिसोर्स HRDC ज्याला आपण म्हणतो है ना, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट सेंटर्स, हे कंडक्ट करतात ओरिएंटेशन प्रोग्राम, रिफ्रेशर कोर्सेस है ना, किंवा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स. करेक्ट, सो त्यासाठी हे संबंधित आहे. राईट, त्यामुळे UGC ASC हे करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न, वेन वॉज द फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी इस्टॅब्लिश्ड इन द वर्ल्ड? जगामध्ये प्रथम मुक्त विद्यापीठची स्थापना केव्हा झाली? तर ती झालेली आहे ऑप्शन ए 1969. फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी इन द वर्ल्ड ती होती युनायटेड किंगडम मध्ये. ठीक आहे, जी की 1969 मध्ये इस्टॅब्लिश झाली होती, ज्यामध्ये फ्लेक्झिबल आणि डिस्टन्स लर्निंग अपॉर्च्युनिटीज विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केले जातात. पुढचा प्रश्न, जर आपण आपल्या संस्थांमधील आध्यात्मिक प्रशिक्षण वगळले तर आपण आपल्या ऐतिहासिक विकासाशी खोटे असू, असा कोणत्या आयोगाने उल्लेख केला आहे? राधाकृष्णन, कोठारी, दवे कमिशन की मुदलियार कमिशन? है ना, तर त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, म्हणजेच राधाकृष्णन कमिशन. राईट, राधाकृष्णन आयोग जे आहे 1948-1949 मधला आहे. यांनी आध्यात्मिक आणि नैतिक शिक्षणाचे महत्व सांगितले होते. यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जर आपण आपल्या संस्थांमधील आध्यात्मिक प्रशिक्षण वगळले तर आपण आपल्या ऐतिहासिक विकासाशी खोटे असू. है ना, ही विचारधारा जी आहे भारताच्या मूल्याधिष्ठित है ना शिक्षण परंपरेवर आधारित आहे. पुढील प्रश्न, इन्फ्लिबनेट हे काय? रिसर्च पोर्टल आहे की लर्निंग रिसोर्स पोर्टल आहे, अध्ययन साधन पोर्टल आहे की एज्युकेशनल नेटवर्क आहे, शैक्षणिक नेटवर्क की इन्फॉर्मेशन लायब्ररी नेटवर्क, माहिती ग्रंथालय नेटवर्क? तर सोपं आहे, इन्फॉर्मेशन लायब्ररी नेटवर्क आहे हे. ठीक आहे, इन्फ्लिबनेट म्हणजे माहिती व ग्रंथालय नेटवर्क, म्हणजे आपलं इन्फॉर्मेशन लायब्ररी नेटवर्क आहे. हे UGCचे एक स्वायत्त विद्यापीठ केंद्र आहे, विद्यापीठीन केंद्र आहे. भारतामध्ये विद्यापीठ, महाविद्यालय है ना, यांचे ग्रंथालय असतील, माहिती केंद्र असतील, हे एकत्र जोडण्याचं काम करतं इन्फ्लिबनेट, म्हणजेच माहिती ग्रंथालय नेटवर्क. राईट, जसे की शोधगंगा, शोध सिंधू हे जे आहेत यासारखे संशोधन पोर्टल जे आहेत यांना संचालन देखील करण्याचं काम करतं इन्फ्लिबनेट. पुढे, खालीलपैकी कोणते अभियान उच्च शिक्षणाशी निगडीत आहे? SSA, रुसा, RMSA की EFA? तर याचा राईट आन्सर आहे रुसा, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान. ठीक आहे, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान हे लक्षात ठेवा फुल फॉर्म. आणि हे जे आहे भारताचे केंद्र पुरस्कृत अभियान आहे, ज्यामध्ये उच्च शिक्षण असेल त्यामध्ये प्रवेश, त्यामधली समानता, गुणवत्ता हे वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलं होतं. भारतीय विद्यापीठातील विद्या वाचस्पती संशोधनासाठी खालीलपैकी कोणते भांडार आहे? ठीक आहे, रिपॉझिटरी आहे. ज्ञानगंगा, शोधगंगा, बुक गंगा की इन्फ्लिबनेट? राईट, याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी, शोधगंगा. ठीक आहे, शोधगंगा हे PhD संशोधन प्रबंधाचे डिजिटल पद्धतीचे रिपॉझिटरी सिस्टीम म्हणजे भांडार आहे, भांडार आहे, जे इन्फ्लिबनेटच्या मार्फत चालवले जाते. राईट, आणि भारतामध्ये जे काही विद्यापीठ आहे त्याच्यामधले संशोधक संपूर्ण PhD प्रबंध या ठिकाणी किंवा याच जागेवरती, या प्लॅटफॉर्मवरती ऑनलाईन उपलब्ध करतात.
ठीक आहे. खालीलपैकी कोणती संस्था उच्च शिक्षणातील धोरणांची निश्चिती करते? बघा, हा प्रश्न 29 मे 2016 चा प्रश्न आहे. ठीक आहे. काय म्हटलंय? विच ऑफ द फॉलोइंग एजन्सीज टू फॉर्म्युलेट पॉलिसीज ऑफ हायर एज्युकेशन? UGC, MHRD, NCERT की NAC? ते आहे MHRD. ठीक आहे. यामध्ये बघा, MHRD जे आपलं आन्सर आहे ते एक्झॅक्टली करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. भारतातील उच्च शिक्षणाच्या मूल्यांकनाची व आधी स्वीकृतीची जबाबदारी खालीलपैकी कोणाची आहे? समजते का? असेसमेंट आणि अक्रेडिटेशन ही जबाबदारी कोणाची आहे? UGC ची आहे, NAC ची आहे, NCTE ची आहे की AICTE ची आहे? तर हे NAC ची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अक्रेडिटेशन करणं, ग्रेड्स देणं हे NAC ची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. नॅशनल असेसमेंट अँड अक्रेडिटेशन काउन्सिल असं याचा फुल फॉर्म आहे. ही UGCच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेली संस्था आहे आणि ऑटोनॉमस संस्था आहे, म्हणजे स्वायत्त संस्था आहे ही. यामध्ये जे महाविद्यालय असतील किंवा युनिव्हर्सिटी असतील याचं मूल्यांकन केलं जातं, यांचं अक्रेडिटेशन केलं जातं, म्हणजे त्यालाच आपण म्हणतो आधी स्वीकृती केलं जातं. ठीक आहे. पुढे UGCच्या 10 बिंदू 10 पॉइंट्स ग्रेडिंग सिस्टीम आणि CBSE पद्धतीमध्ये श्रेणी A+ याचा अर्थ काय? आउटस्टँडिंग, व्हेरी गुड, एक्सलंट की गुड? म्हणजे A+ याचा अर्थ काय असं विचारलं. तर हे झालं तुमचं एक्सलंट. A+ म्हणजे एक्सलंट असतं. आलं लक्षात? आता बघा कसं असतं, ग्रेड पॉइंट नुसार जर म्हटलं 10 पॉइंटची जी ग्रेडिंग सिस्टीम असते CBSE मध्ये है ना, जर तुम्हाला 0 ग्रेड असेल म्हणजे AB असेल तर ॲब्सेंट आहे, F असेल तरी 0 आहे, P असेल तर पास असतं, 4 ग्रेड मिळतात, C असेल तर ॲव्हरेज म्हणतात, त्याला 5 ग्रेड मिळतात, B असेल तर अबोव ॲव्हरेज आहे, 6 ग्रेड मिळतात, B+ असेल तर गुड 7 ग्रेड, A असेल तर व्हेरी गुड 8 ग्रेड, A+ असेल तर एक्सलंट 9 ग्रेड आणि O म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ, त्याला 10चे 10 ग्रेड मिळतात आणि त्याला आउटस्टँडिंग म्हणतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. एकक की जे शिक्षण क्रमाचे मापन करते. युनिट बाय विच कोर्स वर्क इज मेजर. क्रेडिट, ग्रेड, ग्रेड पॉइंट की क्रेडिट पॉइंट? है ना, याचा राईट आन्सर आहे क्रेडिट. है ना, आता आपल्याला क्रेडिट सिस्टीम मध्ये करावं लागतं ना, श्रेयांक त्याला आपण म्हणतो. हा एकक आहे ज्याद्वारे शिक्षण क्रमाचे मापन केले जाते. राईट. यामध्ये एक कोर्स असेल, समजा एका कोर्ससाठी जे काही लागणार अकॅडमिक वर्क असेल है ना, त्याचा रिझल्ट जो आहे, त्याचा परिणाम जो आहे तो दर्शवला जातो क्रेडिट म्हणून, आणि तसंच क्रेडिट दिलं जातं. राईट. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, एक श्रेयांक आलाय म्हणजे एक क्रेडिट आहे समजा, बरोबर ना, 1 क्रेडिट आहे. तर टिपिकली ते काय असतं, एका आठवड्यामध्ये 1 तासाचे वर्ग प्रशिक्षण किंवा त्याचे समकक्ष आपण म्हणू शकतो है ना, त्याचं क्षेत्रीय कार्य झालं म्हणजे तुमचं 1 क्रेडिट. राईट. भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणते? 29 मे 2016चाच प्रश्न आहे. डॉक्टर BR आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी की नेताजी सुभाष ओपन युनिव्हर्सिटी? है ना. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन ए, डॉक्टर BR आंबेडकर है ना ओपन युनिव्हर्सिटी. ही पहिली युनिव्हर्सिटी आहे भारतातली. ठीक आहे. पुढे 16 एप्रिल 2017चा प्रश्न आहे. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग 5 पिलर्स आर एक्सपेक्टेड इन एज्युकेशन पॉलिसी 2016? शैक्षणिक धोरण 2016 मध्ये कोणते 5 स्तंभ असण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे? ऑप्शन ए, उपलब्धता, परवडणारे शिक्षण, न्याय मांडली आणि दर्जा आणि उत्तरदायित्व. ऑप्शन बी, ज्ञानप्राप्ती, सुलभता, ज्ञान संकल्पना, ज्ञान निर्मिती आणि ज्ञानाचे उपयोजन आणि सेवा वितरण. त्यानंतर ऑप्शन सी, शाळा विना समाज, मितव्ययता, कौशल्य देवाणघेवाण, स्वयं मूल्यमापन आणि संशोधन, आणि लास्टली डी तुमचं ई प्रशासन,
भौतिक परिस्थिती, सामाजिक लेखापरीक्षण, पर्यावरणीय वैधता आणि स्वय अध्ययन. कृप्ती. ओके, कृप्ती कसं येईल प्रोनाउन्स करायचं याला. सेल्फ लर्निंग डिव्हाइस म्हणा त्याला. ठीक आहे, बेस्ट आहे ते. तर याचा राईट आन्सर आहे तुमचं ऑप्शन ए. ठीक आहे, 2016 मध्ये जे शैक्षणिक 2016 आहे याच्यामध्ये हे 5 महत्वाचे स्तंभ होते. उपलब्धता, परवडणारे शिक्षण, न्याय मांडणी, दर्जा आणि उत्तरदायित्व. ठीक आहे. उपलब्धता म्हणजे काय? सर्वांसाठी शिक्षण उपलब्ध असायला हवं. परवडणारे शिक्षण म्हणजे प्रत्येकाला, प्रत्येक समाजाच्या सर्व घटकांसाठी है ना, हे शिक्षण परवडणारे असलं पाहिजे. न्याय मांडणी म्हणजे काय? वंचित गट जे आहे ते वंचित गटांना समान संधी उपलब्ध मिळाली पाहिजे. दर्जा, शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे. आणि उत्तरदायित्व म्हणजे शाळांना, स्कूल्सला त्यांचे जे कार्यप्रदर्शन आहे आणि निकाल जे आहे हे जबाबदार ठरवणं. मानवामध्ये सुप्तावस्थेत असलेल्या दैवी पुनर्त्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण होय, अशी शिक्षणाची व्याख्या डॉट डॉट यांनी केली. जॉन ड्युवे, स्वामी विवेकानंद, प्लॅटो की व्हाईटहेड? तर ती केली होती स्वामी विवेकानंद यांनी. ठीक आहे, राईट आन्सर आहे ऑप्शन बी. स्वामी विवेकानंदांनी शिकण्याची व्याख्या केली होती की मानवामध्ये सुप्तावस्थेत असलेल्या दैवी पुनर्त्वाचे प्रकटीकरण है ना, असं त्यांनी व्याख्या केली होती शिक्षणाची. आणि त्यांच्या मानणे होते किंवा त्यांचं मानणं असं होतं की खरे शिक्षण माणसाच्या अंतर्गत दिव्य शक्तीचे आणि कर्तृत्वाचे बाहेर येणे आहे. समजलं? म्हणजे त्याच्या अंगातली जी पॉवर आहे ती बाहेर येणं म्हणजे शिक्षण आहे. पुढचा प्रश्न बघा, मोठा आहे पण जरा व्यवस्थित समजून घेतलं तर समजू शकतो. ठीक आहे. आणि एक्झामिनेशन मध्ये जर बघितलं तर अशा प्रकारचा प्रश्न एक कंपल्सरी असतो ज्यामध्ये आर्टिकल बद्दल विचारला जात आहे ना. आता बघा काय म्हणतंय की विद्यापीठ कायदा 1994 जो आहे म्हणजेच युनिव्हर्सिटी ऍक्ट 1994 या संबंधित काही आर्टिकल्स दिलेले आहेत. मग ते करेक्ट आर्टिकल्स कुठले कुठले आहेत ते सांगायचे. पहिला दिलाय आर्टिकल 81 जो म्हणतोय की संलग्नीकरण व मान्यतेसाठी शर्ती दिलेल्या आहेत. नियम 82 परवानगी मिळण्यासंबंधी कार्यपद्धती. नियम 83 संलग्नीकरण करण्याची कार्यपद्धती आणि नियम 84 महाविद्यालयांना मान्यता देण्याची कार्यपद्धती. राईट, तर हे ऑप्शन 4 एक्झॅक्टली बरोबर आहे कारण हे सर्वच करेक्ट मॅच होत आहेत. ठीक आहे. पुढे सॅम पित्रोदा सर्व्ड ॲज. सॅम पित्रोदा यांनी डॉट 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 म्हणून काम पाहिले आहे. ठीक आहे. ए यूजीसी चेअरमन, बी एनकेसी चेअरमन, सी एनसीटी डायरेक्टर की डी एनसीईआरटी चेअरमन? राईट आन्सर आहे ऑप्शन बी एनकेसी चेअरमन. ठीक आहे. सॅम पित्रोदा जे आहेत यांनी नॅशनल नॉलेज कमिशन याचे चेअरमन म्हणून त्यांनी सर्व केलेलं आहे, काम केलेलं आहे. हे भारताच्या दूरसंचार क्षेत्रामध्ये एक महत्वाची व्यक्ती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे है ना. आणि हे जे राष्ट्रीय ज्ञान आयोग जे आहे म्हणजे आपलं नॅशनल नॉलेज कमिशन जे आहे यामध्ये 2005 मध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. राईट, हे लक्षात ठेवा. त्यासोबतच भारतामध्ये ज्ञान आणि शिक्षण राईट हे सुधारण्यासाठी, एज्युकेशन सिस्टीम सुधारण्यासाठी यांनी भरपूर अशा चांगल्या चांगल्या शिफारशी केलेल्या आहेत. ठीक आहे. सॅम पित्रोदा. पशुवैद्यकीय शिक्षण हे शिक्षणाशी निगडीत आहे. वेटरनरी एज्युकेशन इज रिलेटेड टू व्हॉट डॉट डॉट डॉट. जनरल एज्युकेशन, मेडिकल एज्युकेशन, ॲग्रिकल्चरल की टेक्निकल? ऑब्विसली ॲग्रिकल्चरल. पशुवैद्यकीय म्हटलं की ॲग्रिकल्चरल झालं. राईट, यामध्ये कृषी शिक्षणाशी संबंध आहे कारण प्रामुख्याने जर बघायला गेलं तर हे शेतीशी संबंधित येतं है ना. शेतीशी संबंधित जे काही प्राणी आहेत त्यांच्या देखभाली असेल, त्यांचा उपचार करणं, त्यांच्यावर काही रोग असेल तर त्याची प्रतिबंधाशी संबंधित काही गोष्टी करणं है ना. त्यामुळे हे जे कन्सिडर केलं जातं पशुवैद्यकीय शिक्षण हे एज्युकेशनल आपलं ॲग्रिकल्चरल मध्ये कन्सिडर केलं जातं. पुढे एआयसीटीईचा पूर्ण विस्तार काय?
सोपं आहे. ऑल इंडिया कमिटी ऑफ टेक्निकल एज्युकेशन आहे, की ऑल इंडिया कमिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड एज्युकेशन आहे, की ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन आहे, की ऑल इंडिया काउन्सिल ऑफ ट्रेड एज्युकेशन आहे? है ना? असा प्रश्न अगोदर सुद्धा विचारला गेला होता एक्झामिनेशन मध्ये, AICTEचा एक्झॅक्टली हाच प्रश्न. तर त्याचा राईट आन्सर आहे ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन. पुढील प्रश्न आहेत 7 एप्रिल 2024च्या एक्झामिनेशन मधला, म्हणजे लेटेस्ट एक्झामिनेशन जे झाली होती आपली त्या एक्झामिनेशन मधला आहे. पर्यावरण शिक्षण हे फक्त जाणीव जागृती व ज्ञान नव्हे, तर त्यामध्ये डॉट डॉट डॉटचा विकासही अभिप्रेत आहे. कशाचा? डीपर नॉलेज, थेरोटिकल नॉलेज, प्रॉपर ॲटिट्यूड की प्रॉपर कन्सेप्ट? तर तो आहे प्रॉपर ॲटिट्यूड. योग्य काय म्हणतात त्याला? अभिवृत्ती. राईट. बघा, पर्यावरण शिक्षण हे जे आहे हे फक्त जाणीव जागृती किंवा ज्ञानावर आधारित नाहीये, तर यामध्ये योग्य अभिवृत्ती म्हणजे ॲटिट्यूड ज्याला आपण म्हणतो त्याचा विकास सुद्धा होतो. कारण यामध्ये आपण काय करतो, पर्यावरणाच्या संबंधी आपली जबाबदारी ओळखतो, है ना, आणि पर्यावरणाला घेऊन आदर निर्माण करत असतो, आदर विकसित करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या उद्देशानेच एन्व्हायरमेंटल एज्युकेशन घेणं गरजेचं आहे. ज्यामुळे काय होतो, व्यक्ती जो आहे तो पर्यावरणाला घेऊन जास्त संरक्षित म्हणजे संरक्षण त्याचं करायचं आहे या हेतूने तो काम करतो आणि त्याची देखभाल करायची आहे या हेतूने तो प्रेरित होतो. त्यामुळे प्रॉपर ॲटिट्यूड त्यामुळे डेव्हलप होतो. पुढे, भारतीय शिक्षण व्यवस्थेचे सामान्यतः खालील विभाग केले जातात. ठीक आहे. ए, वैदिक काळ, बौद्धिक काळ, मुस्लिम काळ, ब्रिटिश काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ, की बी, हिंदू काळ, बौद्ध काळ, जैन काळ, मुस्लिम काळ, ब्रिटिश काळ, की सी, वैदिक काळ, रामायण काळ, महाभारत काळ, जैन काळ, ब्रिटिश काळ, की डी, उपनिषद काळ, पुराण काळ, बौद्ध काळ, मुस्लिम काळ, आधुनिक काळ? तर याचा राईट आन्सर ऑब्व्हियसली एच आहे. वैदिक, बुद्धिस्ट, मुस्लिम, ब्रिटिश आणि पोस्ट इंडिपेंडंट अशा पद्धतीचा आहे. ठीक आहे. म्हणजेच वैदिक पिरियड जो आहे तो पूर्णतः फोकस आहे तुमचं जे मौखिक ज्ञान जे आहे त्याच्यावरती जास्त तो फोकस आहे. धार्मिक ग्रंथ, तत्वज्ञान याच्यावरती आधारित आहे. बौद्धिक काळ जो आहे तो बौद्ध धर्माच्या प्रसारानुसार शिक्षण केंद्र म्हणून विहारांची स्थापना केलेली आहे तशा पद्धतीचा काळ आहे. मुस्लिम काळ जो आहे तो मुस्लिम शासकांच्या काळात इस्लामिक शिक्षणाची वाढीसाठी सुरू केलेला काळ आहे. त्यानंतर ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिश काळात मॉडर्न एज्युकेशन जो आहे तो सुरू झाला होता है ना. त्यामध्ये कॉलेजेस वगैरे निर्माण झाले होते. आणि जो पोस्ट इंडिपेंडन्स आहे किंवा स्वातंत्र्योत्तर काळ आहे तर तो आहे भारताच्या स्वातंत्र्यानंतरचं शिक्षण. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पत्र व्यवहाराद्वारे शिक्षण व्यवस्थेत खालील गोष्टींचा समावेश होतो. फक्त मार्गदर्शक सूचना, की बी, फक्त सोडवलेली उत्तरे, की सी, मार्गदर्शक सूचना आणि सोडवलेली उत्तरे, की डी, मार्गदर्शक सूचना, सोडवलेली उत्तरे आणि प्रासंगिक व्याख्याने सुद्धा? तर राईट आन्सर आहे ऑप्शन डी, म्हणजे सर्वच ABC हे सर्व त्याच्यामध्ये यायला पाहिजे. म्हणजे ऑल ऑफ दी अबोव जरी असतं इथे तर ते राईटच आन्सर असतं. फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी वॉज स्टार्टेड इन 1969 ॲट डॉट 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 डॉट. पहिली मुक्त विद्यापीठाची स्थापना 1969 मध्ये झाली होती. ती कुठे झाली होती? चिकागो इन अमेरिका, मिल्टन केनिस इन इंग्लंड, फ्रान्समधील पॅरिस इथे, की भारतामध्ये दिल्ली? तर याचा राईट आन्सर आहे इंग्लंडमधील मिल्टन केनिस इथे पहिली मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली होती. ठीक आहे. मुस्लिम शिक्षण पद्धतीनुसार मद्रसा हे डॉट डॉट केंद्र समजले जाते. ठीक आहे. आता हा एक्झामिनेशन मध्ये विचारलेला प्रश्न आहे. याचं उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्ही मला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. ABCD जे आहे म्हणजे प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, हायर आहे की टेक्निकल आहे, याचं उत्तर मला तुम्ही सांगायचं कमेंट बॉक्समध्ये. ज्याचं उत्तर राईट असेल त्याला मी रिप्लाय देईन. ठीक आहे. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. आणि बघा, पेपर 1 सोबत पेपर 2 चा सुद्धा कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. तर फटाफट तुम्ही जॉईन करा पेपर 2 आणि त्यामध्ये तुम्हाला पेपर 1 सुद्धा कॉम्प्लिमेंटरी मिळून जाईल. सो फटाफट या नंबरवरती तुम्हाला आज व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि पेपर 2 सुद्धा जॉईन करायचं आहे.
ठीक आहे. तर लेक्चर तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि जर तुम्ही पहिल्यांदा जॉइन केलं असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.